नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवीन प्रकारचे तोरण बनवणार आहे, दरवाजाचे किंवा देवघराचे. एकच डिझाईन आहे आपली नवीन प्रकारची, ती तुम्ही कुठेही तोरण म्हणून वापरू शकतात. मी छोटेसेच तोरण तुम्हाला शिकवणार आहे. तर ते तोरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण आज पाहूया. कोणते साहित्य आपल्याला लागणार आहे ते. नायलॉन धागा घेतलेला आहे, पांढरे मोती आणि रंगीत मोती घेतलेले आहे. दोघेही 5 नंबरचे मोती घेतलेले आहे. आणि तोरणपट्टी झाल्यानंतर आपल्याला खाली लटकन बनवायचे. त्याच्याकरता मी हा साधा दोऱ्याचा रील घेतलेला आहे. आणि लटकनला लावण्याकरता मी हे डाय मोती घेतलेले आहे. आणि त्याच्या खाली परत लावण्याकरता हे गोल्डन मोती घेतलेले आहे. 0 नंबरचे मोती घेतलेले आहे. आणि धागा कापण्याकरता कात्री घेतलेली आहे. आणि तोरण बनवण्याकरता आपल्याला लागणारी मेन वस्तू म्हणजे सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता नवीन प्रकारचे तोरण बनवायला सुरुवात करूया. हा सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले 6 पांढरे मोती ओवून त्याचा गोल करायचा आहे. आता मी धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घेते आहे. हे 6 मोती धाग्यात ओवून घेतले आहे पहा. आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तर गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा. आणि धागावरती ओढून घेतलेला आहे. डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा. आता आपण पुढच्या 2-3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला रंगीत मोत्यांचा वापर करायचा आहे इथे. तर 2 रंगीत मोती घ्यायचे. मी लाल कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर वापरून ही तोरणपट्टी आणि तोरण बनवू शकतात. हे पहा, 2 लाल मोती घेतलेले आहे. ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. 2 लाल, 1 पांढरा आणि परत 2 लाल मोती आपल्याला घ्यायचे आहे. हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकलेला होता. तर मला कॉमेंट्समध्ये आलं की तुम्ही व्हिडिओ शेअर करा आम्हाला. तर म्हणून मी आता तुम्हाला हा व्हिडिओ ही तोरण व्हिडिओमध्ये टाकत आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण 5 मोती ओवून घेतलेले आहे. 2 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पांढरा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून त्याच दिशेने सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे पहा. हा असा धागा ओढून घेतलेला आहे. आणि लगेच आता पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे आता आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आहे. हे 2 लाल मोती घेतले. 1 पांढरा मोती घ्यायचा. आता आपल्याला 4 मोती ओवून हे फूल बनवायचं आहे इथपर्यंत असं. तर आता आपण 4 मोती धाग्यात ओवले. 2 लाल, 1 पांढरा आणि 1 लाल. आता आपण ही जी पाकळी केलेली आहे त्याच्यातला हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे असं 3 मोत्यांचं इथे त्रिकूट तयार होतं. लगेच आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्याजवळचा 1 पांढरा मोती अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. परत आता आपल्याला धाग्यामध्ये 2 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 लाल मोती
एक पांढरा मोती आणि एक परत लाल मोती, असे 4 मोती होऊन आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा, आणि परत हा पांढरा मोती आणि त्याच्याजवळचा एक पांढरा, 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. परत आता इथे आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. ही आपल्याला अखंड पट्टी तयार करायची अशी तोरणाची. त्याच्याकरता आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, परत हा पांढरा मोती आणि हा पांढरा मोती, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत 2 रंगीत मोती घ्यायचे आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे, परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची पहा. आतापर्यंत आपण सुरुवातीला 2 पांढरे, 2 लाल, एक पांढरा आणि 2 लाल असे मोती येऊन घेतले. नंतर आपण 2 लाल, एक पांढरा आणि एक लाल, 4 मोती उरले. आता आपल्याला आपण ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आपण. आता 1 2 3 हे 3 मोती आपले इथे आहे. आता आपण एक लाल, एक पांढरा आणि एक लाल असे 3 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि ह्या लाल मोत्यातनं सुई आपण वरती काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर ही अशी आपली षटकोन डिझाईन तयार झाली पहा. आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आहे आणि हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला हा जो पांढरा मोती आहे मधला, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता मी ह्या 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा जो मधला पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची. आता हा एक मोती इथे परत आपल्याला असा 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेऊ. हे 5 मोती ओले आणि हा एक मोती, असे 6 मोत्यांचा गोल इथे आपण करणार. आता मी 5 मोती ओवून घेतले. यामधल्या ह्या ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि आता आपण लगेच पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे. 2 रंगीत आणि एक पांढरा असे 3 मोती आपण धाग्यात ओवून घेतले पहा. आणि हे जे 3 लाल मोती आहे त्याच्यातल्या ह्या एका लाल मोत्यातनं सुई आपल्याला वरती बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली पहा. तशीच डिझाईन आपली इथे तयार झाली. आता आपण हा पांढरा मोती त्याच्याजवळचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता पहा, आता इथे आपल्याला परत 2 लाल मोती घ्यायचे आहे. मी तुम्हाला एवढा षटकोन पूर्ण करून दाखवते. 2 लाल मोती, एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असे आता आपण 4 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि हा जो एक लाल मोती आहे ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची. परत आता हा पांढरा मोती आणि त्याच्याजवळचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची. तुम्हाला जेवढी ही तोरणपट्टी मोठी करायची आहे तेवढी तुम्ही करू शकतात. आता आपण परत 2 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. एक पांढरा मोती
आणि एक लाल मोती, असे 4 मोती आपण धाग्यात ओवून घेतले पहा. आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या शेजारचा एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. डिझाईन नवीन पद्धतीची आहे, करून पहा आणि कॉमेंट्समध्ये मला कळवा. आता परत आपल्याला इथे 2 लाल मोती घ्यायचे आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. परत हा जो रंगीत लाल मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता आपल्याला ह्याची शेवटचीच पाकळी तयार करायची. पाहत आता हा एक मोती इथे मोजून घ्यायचे. इथे आपल्या 6 पाकळ्या तयार होतात. ही एक पाकळी, 2, 3, 4, 5 पाकळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे परत पहा, आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे, चार मोती आपली इथे आहेत. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी डिझाईन आपली इथे झालेली. हा दुसरा षटकोन आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारचं तोरण आज आपल्याला इथे बनवायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही हे करून पहा. हे 2 भाग आपले तोरणपट्टीचे इथे झालेले आहे. आता मी तुम्हाला पुढचा दाखवते कसं करायचं ते. हे पहा, असं इथपर्यंत माझी ही पट्टी तयार झालेली आहे. आता आपण हा भाग पूर्ण करून घेऊ षटकोनाचा. आता इथे मी सुई बाहेर काढलेली, तर इथे आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आहे. हे 2 लाल मोती घेतले, एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक लाल मोती घ्यायचा. नवीन प्रकारची तोरणपट्टी आहे आणि व्हिडिओला माझ्या लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. हे पहा, आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. एकदम सोपी अशी डिझाईन ही आहे. ही तर मला एका ताईंनी कॉमेंट्समध्ये सांगितलं होतं की मला नवीन प्रकारची छान सुंदर अशी डिझाईन शिकवा. तर मग मी त्यांना आज ही डिझाईन शिकवायचा प्रयत्न केला आहे. त्यांनी व्हिडिओ जरूर पाहावा शेवटपर्यंत आणि कॉमेंट्समध्ये मला कळवावं. हे पहा, आता आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 2 मोती ओवून घेतलेले आहे. एक पांढरा मोती घ्यायचा आहे. ही आपली तोरणपट्टी इथे तयार झालेली आहे. आता आपण खाली लटकन बनवणार आहे. एक रंगीत मोती घ्यायचा राहिला. इथे आपला हा एक रंगीत मोती घेतला आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. आता परत हा पांढरा मोती आहे, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला आणि त्याच्याजवळचा एक पांढरा मोती. आता इथे परत आपण 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे. तुम्ही कुठल्याही कलरमध्ये ही तोरण बनवू शकतात. परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक रंगीत मोती आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता हा पांढरा मोती, हा एक पांढरा मोती आणि हा लाल मोती, अशी सुई आपण बाहेर काढली. परत हा एक लाल मोती. आता इथे 4 मोती आपले आहेत. आता आपल्याला इथे एक पांढरा मोती, एक लाल मोती घ्यायचा आहे, एक पांढरा, 2 पांढरे मोती घ्यायचे, एक लाल आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची.
एक लाल आणि एक पांढरा, 2 मोती आपण धाग्यात ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे आता आपण गाठ पाडून घेऊ. अशी छोटीशी तोरणपट्टी आपली इथे झालेली आहे पहा. आता मी तुम्हाला खालचे लटकन कसे लावायचे ते सांगते. ही इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. आता आपल्याला इथे खाली लटकन लावायचे आहे. तर लटकन कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा रिळाचा दोरा ओवून घेतलेला आहे. दोऱ्याला मागे गाठ पाडून घेतली. आता आपण हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढू आणि ह्या 2 लाल मोत्यांच्या मध्ये सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. आता इथे आपल्याला एक पांढरा मोती, एक लाल मोती, एक पांढरा मोती, असे 10 मोती आपल्याला आता धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. मोती पद्धतशीर अगदी व्यवस्थित असे मागे सरकवायचे आहे पहा. एक पांढरा मोती, एक लाल मोती, परत एक पांढरा मोती, परत एक लाल मोती. मोती मोजून घ्यायचे आहे. एक पांढरा मोती आणि एक लाल मोती. हे 10 मोती आपले ओवून झाले पहा लटकन करण्याकरता. आणि आता आपण एक हा डाळ मोती घेणार आहे. तो कसा ओवायचा, ह्याच्यातून अशी सुई बाहेर काढायची मागच्या भागातनं. हा असा मोती आपण ह्याच्यात ओवून घेतला पहा. एक 0 नंबरचा गोल्डन मोती घ्यायचा आहे, तोही ओवून घ्यायचा आहे. आणि हा जो गोल्डन मोती आहे हा बाजूला करून आपण हा जो डाळ मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आणि हे जे सगळे मोती ओढलेले 10च्या 10 त्याच्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची आहे. तुम्हाला सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढता आली एकखट्टे तर काढायचा प्रयत्न करा, नाही तर मग 2-2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढा. कारण आपण हा रिळाचा दोरा घेतलेला आहे, त्याची आपल्याला गुंता होण्याची शक्यता असते. त्याच्याकरता आपण अगदी हळूहळू 2-2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढली. शेवटच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. ही अशी आपली ही लटकन डिझाईन इथे तयार झालेली आहे. असेच लटकन तुम्हाला करायचे आहे शेवटपर्यंत. आणि लगेच पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर हा लाल मोती, त्याच्या पुढचे हे 2 पांढरे मोती, अशी सुई बाहेर काढल्यानंतर त्याच्याजवळच्या ह्या 2 लाल मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. आता इथे परत 10 मोती आपल्याला ओवायचे. ते एक पांढरा, एक लाल, परत एक पांढरा, परत एक लाल, एक पांढरा, एक लाल, असे 10 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहे. हे 10 मोती ओवून झाले पहा. परत एक हा मोती घ्यायचा आहे आपल्याला आणि एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. हे पहा. आणि हा गोल्डन मोती बाजूला करून ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. हे असं तुम्ही जेवढी पट्टी मोठी करायची तिथपर्यंत करून पहा.
आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते, शेवट कसा करायचा ते. हे माझं एवढं तोरण झालेलं आहे पहा. आता मी तुम्हाला हे 2 भाग पूर्ण करून दाखवते. त्याच्याकरता मी परत सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे, दोऱ्याला मागे गाठ पाडून घेतलेली. आता आपल्याला शेवटचे 2 भाग करायचे आहे आणि नंतर आपलं सुंदर असं नवीन पद्धतीचं तोरण तयार होणार आहे. तुम्ही पटापट मोबाईल घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पटापट नीट पहा आणि पटापट माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी ह्या 2 लाल मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते आहे पहा आणि 10 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. जशी पद्धत आपण त्या पट्टीत केली तशीच इथे करायची. ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहे. एक पांढरा, एक लाल, एक पांढरा, एक लाल, मोती होताना अगदी व्यवस्थित हळूहळू ओवा, गर्दी करू नका. कारण काय होतं, आपण पटापट ओवायला जातो आणि मध्येच एखाद्या डबल पांढरा ओला जातो किंवा डबल रंगीत ओला जातो. हे 10 मोती ओवून घेतलेले आपण. आता आपण हा एक मोती घेणार आहे, एक गोल्डन मोती घेणार आहे आणि गोल्डन मोती बाजूला करून आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला आता वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. त्याच्याकरता आता आपण 2-2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. तोरण एकदम सुंदर दिसतं. करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा. हे पहा, हे मोती ओवून झाले, सुई बाहेर काढली गेलेली आहे. हा धागा ओढून घेतला पहा. आता आपल्याला शेवटचं लटकन बनवायचं आहे. त्याच्याकरता हा लाल मोती, हे 2 पांढरे मोती आणि त्याच्याजवळचा एक लाल मोती, असे आपण 5 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता शेवटचं लटकन आपल्याला करायचं आहे. त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये परत 10 मोती ओवून घेऊ. एक पांढरा, एक लाल, असे 10 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. मला हा व्हिडिओ कधीचाच टाकायचा होता. मी एक शॉर्ट टाकलेला होता, पण मला चैत्रांगणाच्या रांगोळीची ऑर्डर आलेली होती. ती मी पूर्ण करते एकीकडे, म्हणून मला हा व्हिडिओ टाकायला वेळ झालेला आहे. आणि मी माझ्या घरच्या चैत्रगौरीकरता सुद्धा ही रांगोळी करून राहिलेली आहे. म्हणजे मी एका वेळेस 2-2 सेट करायचे प्रयत्न करते, कारण मला एक बाहेर द्यायचं आहे. त्याच्याकरता मला हा व्हिडिओ टाकायला थोडा वेळ झाला. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. हे 10 मोती होऊन झाले आपले. आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हाही मोती होऊन घेतला, हा गोल्डन मोती होऊन घेतला पहा. आणि ह्या गोल्डन मोती बाजूला करून ह्या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं नवीन प्रकारचे तोरणपट्टीचं तोरण इथे आज झालेलं आहे.
पहा, हे अशी मी सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. मोती मागे सरकवून घ्यायचे आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण हे लटकन इथे शेवटचं तयार झालेलं आहे. आता मी ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढते. त्याच्यानंतर हा एक पांढरा मोती, ह्याच्यातूनही सुई बाहेर काढलेली आहे. आणि हे पुढचे 4 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढते आणि इथे गाठ पाडून घेते. हे पहा, गाठ कशी पाडायची मी तुम्हाला दाखवत असते. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हा कोणाला आवडली, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता आहे ते मला कमेंट्सद्वारे कळवा. हे पहा, आता मी गाठ पाडलेली उरलेला धागा कापून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं नवीन प्रकारचं सुंदर असं दाराचं तोरण तयार झालेलं आहे. हे पहा, आपले देवघराचे तोरण मी करून पाहिलेले आहे. असेच तुम्ही मोठी पट्टी करून दरवाजाचे तोरणसुद्धा बनवू शकतात. अशीच तुम्ही कलश मैरपसुद्धा करू शकतात. म्हणजे एका डिझाईनमध्ये आपण 4-4 वस्तू बनवू शकतो. तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघतात ते मला कळवा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.